त्याच्यावरती कढई ठेवली, कढई छान गरम करून घेतली, 2 ते 3 चमचे तेल घातलं, तेल छान गरम होऊ दिलं, नंतर जिरे घातले, जिरे तडतडून घेतले, कढीपत्ता घातला, तोही परतून घेतला आणि अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट घातली, ती सुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे। ती परतल्यानंतर त्याच्यामध्ये घालायची हळद पावडर आणि आपण जी कट करून टोमॅटो घेतलेली होती ती टोमॅटो घालायची आणि छान अशी मिक्स करून घ्यायची। टोमॅटोमधलं बी मी पूर्णपणे काढून टाकलेलं आहे, जेणेकरून भाजीला आंबटपणा येऊ नये त्यामुळे। चवीनुसार नमक घातलं आणि छान असं परतून घेतलेलं आहे। तर टोमॅटो पाहू शकता एकदम छान असं मऊ झालेलं आहे। त्याच्यामध्ये नंतर 2 चमचे लाल मिरची पावडर टाकली, कलर येण्यासाठी तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर सुद्धा टाकू शकता। भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि छान असं मिक्स करून घेतलं। मिक्स केल्यानंतर आता त्याच्यामध्ये हवं तेवढं पाणी घालायचं, तर मी इथे अर्धा तांब्या पाणी घातलेलं आहे। छान असं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये घालते आता तुरीची डाळ। तर तुरीची डाळ ही ऑप्शनल आहे, घालायची असेल तर घाला, नाही तर स्किप केली तरी पण चालेल। मोठ्या गॅसवरती एक उकळी आणायची आणि नंतर घालायचं त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। नंतर गॅस एकदम बारीक करायचा आणि भाजी आपल्याला कमी गॅसवरतीची शिजून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी आपली टोमॅटोची भाजी तयार झालेली आहे।